संख्या लिहिलेल्या आहे। आता ही वैष्णवी आहे, वैष्णवीच्या डोक्यामध्ये आता याच्यापैकी कोणताही एक नंबर घेईल आणि तो नंबर आपल्याला ओळखायचा आहे। कोणता घेतला? चला आता त्या नंबरच्या जवळ जाण्यासाठी आपल्याला हिला प्रश्न विचारायचे आहे। विचारा बरं पहिला प्रश्न। ते समान आहे की सम आहे की विषम आहे? सम संख्या आहे बघा, ठीक आहे। कोणती आहे? सम। आता कोणत्या संख्या गायब करायच्या? विषम संख्या गायब करायच्या। बघा याच्यामध्ये विषम संख्या गायब करू आपण। कोण बोलतोय मागे? बघा याच्यामध्ये आपल्या या संख्या गायब झालेल्या आहेत। बरोबर? आता सगळ्या विषम संख्या गायब झाल्या। आता पुढच्या ह्याच्यात आलेल्या संख्या आहेत। आता तिला प्रश्न विचारा पुढचा की आता आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता आलं पाहिजे। 2 अंकी संख्या आहे की 1 अंकी? 2 अंकी। 2 अंकी संख्या आहे बघा, तिने डोक्यात पकडलेली आहे। आता कोणती संख्या गायब करायच्या? 1 अंकी संख्या गायब करायच्या। झालं काय? आता पुढचा प्रश्न विचारा। विचारा बरं पुढचा प्रश्न। 3च्या पाड्यामध्ये आहे का? 3च्या पाड्यामध्ये एखादी संख्या नाही। मग 3च्या पाड्यात सगळ्या संख्या गायब करायच्या। 3 × 3 3 × 6 3 × 9 3 × 12 15 3 × 18 3 × 21 3 × 24 3 × 27 3 × 25। ठीक आहे। मग आता थोड्या संख्या राहिलेल्या आपल्याकडे। आता तिला प्रश्न विचारा की तुम्ही या संख्यांपैकी उत्तरापर्यंत पोहोचले पाहिजे। जेवढ्या संख्या मला खराब दिसतात होत्या त्याला गोल मारलेला नाहीये मी, ठीक आहे। त्यांच्या जवळ पोहोचण्यासाठी तिला प्रश्न विचारा। विचारा काय प्रश्न विचारू शकतो आपण? काय राहिलेलं आहे? 10 राहिलेलं आहे, 14 16 20 22 25 आणि 28 आणि 16। ते 5च्या पाड्यामध्ये येते का? येते का 5च्या पाड्यामध्ये? नाही येत बघा। आता 5च्या पाड्यामध्ये येणारी संख्या आपण गायब करू। 5 × 5 5 × 10 5 × 15 5 × 20 5 × 5 25 5 × 30 गायब आहे वाटते। तिला आता काय प्रश्न विचारू शकतो आपण की त्याच्या दशक स्थानी 1 आहे का 2 आहे असं विचारू शकतो की नाही? हां, त्याच्या दशक स्थानी 1 आहे की 2 आहे? 1 आहे बघा। म्हणजे काय झालं? ज्यांच्या दशक स्थानी 2 आहे त्या संख्या पण आपण गायब करू शकतो। बरोबर आहे का? हो मॅम। बघा कोणत्या 2 संख्या राहिल्या आता? 14 आणि 16। आता तुम्ही तिला विचारू शकता 14 आहे की 16 आहे? 14 आहे का? नाही, 16। म्हणजे आपल्याला संख्या मिळाली 16। बरोबर आहे की नाही? छान आहे का? गेम आवडला सगळ्यांना?